बेकायदेशीर बांधकाम होत आहेत। बिल्डरच्या रस्त्यात कुठे समजा स्टॉल असतील त्याला हटवण्याचं काम करतात। बिल्डरच्या हितासाठी काम होत आहे। बेकायदेशीर बांधकाम होत आहेत। बेकायदेशीर तुम्हाला फेरीवाले चालत आहेत, जे फेरीवाल्यांचा काही संबंध नाही, जे परप्रांतीय लोक आहेत, हे काय तुमचे जावळ आहेत का? ते तुम्हाला चालतात, पण हे मराठी बांधव हे तुम्हाला का चालत नाही? हा मोठा प्रश्नचिन्ह आज आहे, लक्षात घ्या। त्या भाईंदर पश्चिममध्ये सुभाषचंद्र ग्राउंडवरती मैदानाच्या जवळ रिपब्लिकन चर्मकार संघटनेच्या मार्फत गटाई कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण चालू आहे। गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फिरकले सुद्धा नाही। आज त्यांच्या ह्या उपोषणाला मनसेने पाठिंबा दिलेला आहे। यावेळी मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यावेळी उपस्थित होते। नक्की त्यांनी भूमिका काय मांडली जाणून घेऊ। लिंकन कर्मचारी युनियन याच्या माध्यमातून या ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये पण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं पत्रव्यवहार करून सुद्धाही त्यांना कुठे न्याय मिळत नाही आहे। गटाई कामगार हाच पारंपरिक फार वर्षापासून हा चालू झालेला त्यांचा व्यवसाय आहे। आणि जसं तुम्ही बघाल की सामान्य लोक त्या ठिकाणी त्यांच्याकडनं ते रिपेरिंग, छत्री असेल रिपेरिंग, चप्पल असेल, बॅग असतील, असे अनेक प्रकारचे काही तुटलेले फुटलेले वस्तू असतील त्यांच्याकडनं रिपेरिंग करून घेण्याचं त्यांनी काम करतात ते। आणि त्यांचे स्टॉल त्या ठिकाणी आहेत, परंतु या ठिकाणी मीरा भाईंदरचे जे प्रशासन आहे हे अतिशय म्हणजे कुठल्या पद्धतीचं म्हणजे काम करतात हा मोठा विषय फार म्हणजे धोक्याचा असं मला वाटतं। कारण सामान्य लोकांना कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही आहे। ती बघत असाल या ठिकाणी हे स्टॉल धारक आहेत, हे हक्काने मागतायत की त्यांचा स्टॉल आहे तो फक्त रेग्युलाइज करण्यासाठी मागतायत, कळलं की नाही? इतर ठिकाणी त्या बेकायदेशीर बांधकाम होत आहेत। बिल्डरच्या रस्त्यात कुठे समजा स्टॉल असतील त्याला हटवण्याचं काम करतात। बिल्डरच्या हितासाठी काम होत आहे। बेकायदेशीर बांधकाम होत आहेत। बेकायदेशीर तुम्हाला फेरीवाले चालत आहेत, जे फेरीवाल्यांचा काही संबंध नाही, जे परप्रांतीय लोक आहेत, हे काय तुमचे जावळ आहेत का? ते तुम्हाला चालतात, पण हे मराठी बांधव हे तुम्हाला का चालत नाही? हा मोठा प्रश्नचिन्ह आज आहे, लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आयुक्त साहेबांना, हे जे विषय आहेत फार म्हणजे सामान्य लोकांचे विषय आहेत, लक्षात घ्या। सामान्य लोक, तुम्ही बिल्डरच्या हितासाठी काम करतात, मोठे मोठे हॉटेलधारकांसाठी काम करतात। बेकायदेशीर कामं तुमच्याकडनं होतात, पण कायदेशीर कामं मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या कडून होत नाही आहेत, लक्षात घ्या। दिवसांदिवस फेरीवाले वाढत आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही वसुली पण करताय। ज्या ठिकाणी बेकायदेशीर फेरीवाला झोन नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही पैसे वसूल करतात 90 रुपये, लक्षात घ्या। हे कुठल्याही प्रकारचं हे दिशाभूल करण्याचं काम आपण करत आहात। आपण IAS ऑफिसर आहात। IAS ऑफिसर असल्यानंतर आम्हाला फार तुमच्याकडून अपेक्षा होती की मीरा भाईंदरमध्ये काहीतरी चांगलं काहीतरी पद्धतीने काम चालेल, पण त्याच्या उलटं होताना दिसतंय। तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या माध्यमातून सांगू इच्छितो की आयुक्त साहेबांनी ज्या जातीने लक्ष द्या। अन्यथा जे यांचं जे आंदोलन असेल त्याच्यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना सहभागी असेल आणि आमचे नेते अविनाश जाधव हे पण त्याच्यामध्ये सहभागी होतील, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। मी आताच इकडनं निघाल्यात अविनाश जाधव साहेबांशी बोलतो। जेव्हा तुमचं आंदोलन असेल, मी या सगळ्या बंधूंना सांगतोय, ज्या दिवशी आंदोलन असेल महाराष्ट्र निर्माण सेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि पहिल्या डे 1 पासून आम्ही तुमच्या बरोबर आहोत। कारण आत्तापर्यंत जे बेकायदेशीर कामं चालतात, सामान्य लोकांची कामं होत नाहीत, ही शोकांतिक आहे। मीरा भाईंदरमध्ये अनेक अधिकारी माजलेले आहेत, 200 करोडचे मालक झालेत, हे बिल्डरच्या मदतीने झाले, लक्षात घ्या। बिल्डरच्या ठिकाणी कुठेतरी अडथळा कोणाचा आला त्याचे स्टॉल हटवायचे, त्या ठिकाणी फेरीवाले हटवायचे, हे सुपारी घेण्याचं काम हे करतायत। त्यामुळे जे सार्वजनिक बांधकामचा विभाग असेल, अतिक्रमणाचा विभाग असेल, यांनी ध्यान ठेवा। ही गाठ तुम्ही मराठी माणसाची, लक्षात घ्या। मराठी माणसाची हितासाठी कुठे तुम्ही आडवं येत असाल आणि तुम्हाला कोणतरी खांद्यावर बंदूक ठेवत असेल, हे आम्ही खपून घेणार नाही। यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहेत। परत एकदा सांगतो, तळागाळाची माणसं जी आहेत, सामान्य लोकांची आहेत, ते पारंपरिक जी कामं यांची चालू आहेत, ह्यांना रोजगार उपलब्ध करून द्या। बेरोजगार करू नका। यांचे स्टॉल आहेत ते रेग्युलाइज करा। आम्ही तुमच्या बरोबर आहोत। तुम्ही चांगली कामं केली, तुमचे स्वागत पण करायला येऊ, पण तुम्ही अन्याय करत असाल तुम्हाला तिथे आम्ही जाब विचारायला पण आम्ही कमी जास्त बघणार नाही, मागे पुढे बघणार नाही, हे पण या व्हिडिओच्या मध्ये सांगतो। म्हणून तुम्हाला सहकार्याची भूमिका घ्या ही तुम्हाला नम्र विनंती करतो। अन्यथा आंदोलनाला सामोरं जा ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो।